आज आपण सर्व याच्यासाठी जमलं की आपल्याला शासनाने जे अपंगासाठी जे योजना लागू केले, परंतु ते योजना आपल्याला प्रत्यक्षात मिळत नाही सर. आणि खरी परिस्थिती आहे सर. तुम्ही जे म्हणून आता म्हणता नाही बा खरंच त्यांना अपंगाला द्यायला पाहिजे, देत नाही सर. आमच्यासोबत वर्षापासून असंच होत आलेलं आहे बा. ग्रामपंचायतीचा असेल, पंचायत समितीचा असेल, जिल्हा परिषदचा असेल, तर ते आम्हाला अनुदान असेल किंवा आम्हाला कुठली शासकीय योजना असेल तर ते आम्हाला जे शासन निर्णयानुसार लागू केलेल्या आहेत तर त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात ती योजना घेताना तरी करण्यात यावी सर. या अपेक्षेने आम्ही आलेलो होतो. सरपंच साहेबाला आपलं 5% निधीचं निवेदनचं असेल आणि घरपट्टी नळपट्टी माफसाठी जे मंत्रालयात पाठपुरावा चालू आहे सर. चांगल्या माणसं तर बरंच नाही म्हणून, पण आमच्यासाठी विशेष सवलत म्हणून आम्हाला जास्त पोस्ट करू नये घरपट्टी नळपट्टीसाठी. जेव्हा ग्रामविकास खात्याचं ठिकाण येईल तो अपंगाची घरपट्टी नळपट्टी माफ झाले तर त्यांचा तर अधिकार मिळणार सर. पण आम्ही पाठपुरावा करायला खंबीर आहे. आणि जेव्हा तिथं 14व्या वित्त आयोगानुसार असेल किंवा 15व्या वित्त आयोगानुसार असेल तर अपंगाला साहित्य न देता जर आर्थिक स्वरूपात मदत केली सर तर ते आमच्यासाठी अमूल्य असं आहे सर. आणि ज्या लोकांकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र नाही तर अशा लोकांची तपासणी हे शुक्रवार जाऊन पुढच्या शुक्रवारी उदगीरच्या सरकारी दवाखान्यामध्ये होणार आहे. तरी त्यांनी त्यांचे प्रमाणपत्र काढून येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या काळामध्ये आता जेवढे 12 अपंग आहेत तिथले नोंदणी करत त्यांना पण त्याच्यामध्ये सामील करून घ्यावं. ते प्रमाणपत्र आले